डॉक्टर राखी माने यांनी भोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी एक पथक तैनात केले आहे। भोगस डॉक्टरांवर कारवाईचा फास आवळला आहे। त्यामुळे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी डॉक्टर राखी माने यांचा सत्कार करून अशा डॉक्टराची सोलापूरला गरज आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राखी माने यांचा आम्ही सत्कार करण्यात आला। याचा उद्देश आहे की सोलापूर शहरामध्ये भोगस डॉक्टरांचा फार मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढत चाललेला आहे। भोगस डॉक्टरांवर तिने कारवाई करायला सुरुवात केली म्हणून त्याचा मी अभिनंदन म्हणून सत्कार केला। याचा एक उद्देश एकच आहे की सोलापूर हद्दीमध्ये अनेक भोगस डॉक्टर आहेत। त्या भोगस डॉक्टरमुळे रुग्णांना चुकीचा उपचार मिळतो असं मला वाटतं। कारण त्याचा काय डोकं दुखतंय, पोट दुखतंय हे फक्त गेल्यानंतर पेशंटला ते डॉक्टरनी पेन किलरचे औषध देतात, एवढंच त्यांना माहीत आहे। परंतु हा डोकं का दुखतंय, पोट का दुखतंय, हे कारण काय हे शोधण्याचं काम त्यांनी करत नाही। जे पोस्ट डॉक्टर असतात म्हणजे MD MBBS सर्जन जे असतात ना, तो पहिला पेशंटचे तपासणी करतात की हे पेशंटला पोट का दुखतोय, मग त्याच्यावर तो औषध उपचार चालू करतात। यामुळं काही पेशंट असतात की पेन किलर दिले की त्यांची वेदना कमी होते, त्याचा दुखायचा कमी होतं, म्हणजे तो विसरून जातात। परंतु तो वेदनानंतर असे वाढतात की तो फार मोठ्या प्रमाणात तो आजार निर्माण होतोय। यासाठी आमचा एकच मत आहे, मी एक रुग्णसेवक म्हणून काम करतो सोलापूर शहरामध्ये। माझा उद्देश एकच आहे की बाबा रुग्णांना चांगली सेवा मिळावा, रुग्णांना डॉक्टरांनी सुद्धा चांगली सेवा द्यावी अशी आमची नेहमी अपेक्षा असते। यामुळे मी आरोग्य अधिकारी म्हणतो की आयुक्तांच्या आमचे शीतल मॅडमच्या अध्यक्षतेखाली तुम्ही जे काम करतो अतिशय चांगलं आहे। आयुक्त सुद्धा चांगलं काम करतात, आपले उगले मॅडम, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। कारण सोलापूर शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। यासाठी ह्या सोलापूर शहर म्हणजे कामगारांचा शहर आहे। इथं सर्व हातावर पोट आहे, यांच्याकडे जास्त पैसे नसतात। जे शिकाऊ डॉक्टर असतात किंवा तो भोगस डॉक्टर असतात त्यांची कुठली डिग्री नसती, त्यांच्याकडे ते 100 रुपये 50 रुपयाला त्यांनी तपासणी करतात, त्यांना औषध देतात। परंतु हे चुकीचं आहे। यासाठी जे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्यांच्याकडे औषध घ्यावं, रुग्णाची त्रास होते ते थांबवा अशी आमची विनंती आहे। मी राखी मॅडम सत्कार केलो, असंच तुम्ही काम करा, चांगलं काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।